मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता खूपच मोठा राडा झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. एकतर विक्रमने तिथे आता पार्थला खूप गळ घातले आहे आणि जर पार्थ हे लग्न सोडून निघून गेला तर दौलत मामांचं पुढे काय घडू शकतं तेही त्यांनी सांगितले. आता पार्थ खूपच घाबरलाय आणि शेवटी त्याने काव्यासोबत लग्नाला होकारही दिलाय. परंतु जेव्हा नंदिनीला घेऊन येताच पार्थ काव्याचं तर लग्न झालंय. आता नंदिनी परत आल्यानंतर सगळे गावकरी पुन्हा जीवासोबत नंदिनी लग्न लावण्यासाठी सर्वांना सांगतील का? आता या जोड्या तर वेगळ्या झाल्यात, परंतु नंदिनी जीवा आल्यानंतर नक्की काय घडेल ते व्हिडिओत पाहणारच आहोत. शेवटपर्यंत बघायला विसरू नका. दीपकच्या गाडीचा पाठलाग करत असताना जीवा आता रस्ता चुकतो, कारण सँडीने एका वेगळ्याच रस्त्याने गाडी नेलेली असते आणि जीवा एका वेगळ्याच रस्त्याने जातो. तर इकडे काव्याची अवस्था मात्र खूपच वाईट असते. ती अगदी कोलमडून जाते. घरातले सगळेच जण तिला सावरण्यासाठी येतात. आता एक मुहूर्त चुकलेला असतो, दुसरा त्यांना चुकवायचा नसतो. म्हणूनच सगळेच जण काव्याला नुसतं प्रेशराईज करतात. बिचारी काव्या आता पूर्णपणे खचून गेलेली असते. तर यशवंतराव तिथे पार्थला देखील तयार करून आणायला सांगतात, तेही दौलत मामांना. इकडे दीपकची गाडी मात्र एका जंगलात आणलेली असते आणि सँडी पटकन उतरतो. नंदिनी जीवाच्या आकांताने जीवाला हाका मारत असते. ती तिला वाचवण्यासाठी कोणाची तरी मदत मागत असते, परंतु दीपक काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. दीपक तसंच नंदिनीला खेचत जंगलात घेऊन चाललेला असतो. तर जोरजोराचा क्रूरपणे हसत नंदिनीला म्हणतो की ओरड नंदिनी ओरड, अगं इथे तुझी हाक कोणापर्यंत पोहोचणार नाहीये, कारण हे जंगल आहे. तेव्हा नंदिनी बिचारी आता तिच्या हातात काही उरलेलंच नसतं. तरीही ती दीपकला सांगते की माझं लग्न आहे रे आज, प्लीज मला मला सोड. तेव्हा दीपक म्हणतो की हो माहिती आहे ना तुझं लग्न आहे, पण माझ्याशी. आता नंदिनीच्या पायाखालची जमीनच हादरते. नंदिनी जोरजोराची किंचाळत असते, ओरडत असते, परंतु नंदिनीच्या मदतीला तिथे धावून येणारं कुणी नसतंच. तर दीपक तसाच तिला खेचत जंगलात घेऊन जातो. इकडे पार्थला खूप मोठा शॉक बसलेला असतो की काव्याशी कसं काय लग्न करू शकतो तो, आणि तो साफ नकार देतो. तो त्याच्या आईबाबांना सांगतो की मी फक्त लग्न करेन तर नंदिनीशीच. पार्थ त्याच्या घरच्यांना ठणकावून सांगतो, तो नंदिनीची साथ देतो. तो म्हणतो की जो व्हिडिओ आलाय त्याच्यावरती माझा विश्वास नाही आहे, कारण नंदिनी खूप समजूतदार आणि शांत स्वभावाचे मुलगी आहे. जर त्यांना जायचंच असतं तर त्या आधीच निघून गेल्या असत्या, असं लग्नातून निघून गेल्या नसत्या. माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्ही एवढे सगळेच जण म्हणताय ना वेळ जातोय वेळ जातोय वेळ जातोय, तर जाऊ देत, मला काही फरक पडत नाहीये. खरं तर तुम्हा सगळ्यांना जर जायचं असेल ना तर बिनधास्तपणे घरी जा, परंतु माझ्या लग्नाला एकही जण हजर नसला तरी मला चालेल, परंतु मी नंदिनीची वाट पाहतच राहणार, असं पार्थ सगळ्यांना ठणकावून सांगतो. पार्थ त्याच्या आईबाबांना विचारतो की कोणाकोणाला वाटतोय की उशीर होतोय. तेव्हा त्याचे आईबाप स्वतःच हात वरती करतात. आता पार्थसाठी तर ही जबरदस्त शॉकिंग न्यूज असते की त्याचे आईबाप त्याच्या विरोधात कशी काय जाऊ शकतात. तर पार्थ त्याला म्हणतो की आई बाबा तुम्ही अशा विचारांचे नाही आहात. तेव्हा मानिनी म्हणते की आम्ही अशा विचारांचे नव्हतो, परंतु बाहेर काय घडलंय तुला माहितीच नाही आहे. तर विक्रम त्याला बातमी देतो की बाहेर दौलत मामाचे कुटुंब आणि मोहिते कुटुंबाच्या तोंडाला काळं फासायला गावातल्या बायका पुढे आल्या होत्या. आता पार्थसाठी ही दुसरी शॉकिंग न्यूज असते. पार्थ आता चिडून म्हणतो की कुठल्या काळात जगतात बाबा ही लोक, अहो 2025 चालू आहे, कळतं की नाही यांना. आणि तो दौलत मामानं म्हणतो की तुम्हा सगळ्यांना काहीही काळजी करायची गरज नाही आहे. मी आत्ताच्या आत्ता फोन करतो, मुंबईवरून माझी फौज येईल, माझ्या मित्रांची गँग येईल आणि आत्ता तुमच्या गावातली जेवढी लोक जमलेत ना त्याच्यापेक्षा जास्त संख्येने लोक असतील आणि 5 तासात पुढच्या आम्ही मुंबईलाही पोहोचलेला असू. आता पार्थ त्याच्या मित्रांना फोन करणार तेव्हा दौलत मामा त्याला धक्कादायक बातमी देतात की तुम्ही तर जाल, परंतु पुढच्या 5 तासात माझं घर चढलेलं असेल. इथे प्रश्न असतो तो मामाच्या घराण्याच्या इज्जतीचा. मामा तिथे ढसाढसा रडायला लागतात आणि जर पार्थ निघून गेला, हे लग्न नाही झालं तर पुढे नक्की काय धुमाकूळ माजेल त्याबद्दल मामा तिथे गौप्यस्फोट करतात. पार्थला सांगतात की पुढच्या 5 तासात बातमी येईल आम्हाला त्रास दिल्याची. एवढंच नाही तर प्रत्येक घराच्या उंबरठ्याहून जाऊन मी नाक घासल्याची. आणि एवढंच नाही तर अख्ख्या गावासमोर
मला थोबाडीत मारून घ्यावं लागेल आणि पुढे बातमी येईल माझ्या मेनूने विहिरीत उडी मारून जीव दिल्याची. पुढच्या 5 तासातच काय, पुढचे 5 दिवस तुम्हाला अशाच वेगवेगळ्या धक्कादायक बातम्या येतील. आणि तुझ्या आईला एकदा मारलं होतं, परंतु आम्हाला दररोज हजारो दगड खावे लागतील. आता बिचारा पार्थ अडचणीत सापडतो. या परिस्थितीमध्ये कोणी काहीच करू शकत नाही. आमच्या गावची सिस्टीमच अशी आहे. दौलत मामाचं अख्खं कुटुंब आता कोलमडून गेलेलं असतं आणि गावात त्यानंतर काय तमाशा माचेल, दौलत मामांना कोणत्या कोणत्या संकटांना सामोरं जावं लागेल याबद्दल ऐकताच पार्थ अगदी सुन्न झालेला असतो. दौलत मामाचं अख्खं कुटुंबीय रडून पार्थसमोर भीक मागत असतं. तेव्हा मानिनी पार्थला समजावते की मला माहिती आहे तुझा या सगळ्यांवरती विश्वास नाही आहे, परंतु एकदा यांच्या बाजूने विचार कर ना. आणि गावात आल्या आल्या सावित्रीमाईंनी आपल्याला सांगितलं होतं की सोयरीक जुळेल, परंतु लग्न होणं कठीण आहे. आता पार्थला देखील सावित्रीमाईंचं बोलणं आठवतं. तेव्हा मानिनी त्याला समजावते की सोयरीक जुळेल, परंतु लग्न होणं कठीण आहे. याचा अर्थ लक्षात येतोय ना, पार्थ सोयरीक जुळणार आहे आपली. हे बघ, आम्हाला मान्य आहे की आम्ही तुझं आणि नंदिनीचं लग्न ठरवलं होतं, परंतु आपल्याला काय माहिती वरच्याच्या मनात जर तुझी आणि काव्याची गाठ बांधली असेल तर. पार्थ इतक्या मोठ्या धक्क्यात असतो. तो मानिनीला विचारतो की आई, यात दुसरा काही मार्ग. तेव्हा विक्रम सांगतो की यात दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही आहे. अरे पार्थ, बाहेर लोक प्रचंड चिडलेत आणि काव्याच्या लग्नाचा प्रस्ताव स्वतः धनंजयने मला दिला आहे आणि तुझ्या वतीने मी स्वतः होकार देऊन आलोय. असं विक्रमने सांगता क्षणी पार्थ पूर्णपणे हलून जातो. त्याची नंदिनीसोबतची जी स्वप्न रंगवली होती त्यांच्या पुढच्या आयुष्याती, ती सगळे स्वप्न एका झटक्यात चकनाचुरा झालेली असतात. धक्क्यात असलेला पार्थ म्हणतो की तुम्ही आता होकारच दिलाय तर आपण डिस्कशन कशाला करतोय. आता पार्थ त्याच्या आईबाबांची परिस्थिती अवस्था समजून घेतो आणि उलट तो त्याच्या आईबाबांना म्हणतो की काव्याचं म्हणजे काव्याबद्दल तुम्ही विचार करा. माझं काय ठीक आहे, तिची काही स्वप्न असतील, कदाचित तिला दुसरंच कोणी आवडत असेल तर. आता बिचारी काव्याचं तर जीवामध्ये जीव अडकलेला असतो. तिचं प्रेम तर फक्त त्याच्यावरती असतं, परंतु नियतीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी. कारण लग्नगाठ काव्याची पार्थशी बांधली गेलेली असते. आता पार्थचं मनच मानत नसतं, कारण काव्याच्या लग्नाचा प्रस्ताव त्याच्या मनालाच पटत नसतो. त्याला स्वतःलाच कळत नसतं की त्याच्या मनाची समजूत कशी घालायची. तेव्हा मानिनी म्हणते की तुला समजवायला मी आहे. मानिनी पार्थला प्रश्न विचारते की तुझं नंदिनीवरती प्रेम आहे का. तेव्हा पार्थ म्हणतो की हा काय प्रश्न आहे. तेव्हा मानिनी म्हणते की आता तू प्रश्न टाळू नकोस, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आता पार्थला नंदिनीचा चेहरा आठवतो आणि तो म्हणतो की आई हे बघ, अगं लग्नानंतर होईलच ना प्रेम, नंदिनी मला आवडते. तेव्हा मानिनी म्हणते की अरे तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते ना मी. अरे काव्यावरतीही तुझं लग्नानंतर होईलच ना प्रेम. तर मानिनी पार्थला आता पेचातच टाकते. ती म्हणते की नंदिनीचं स्थळ घेऊन आम्ही तुझ्याकडे आलो होतो आणि आता काव्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आम्ही तुझ्याकडेच आलो आहोत. हे बघ, फरक फक्त एवढाच आहे, तुझ्या लक्षात येतोय ना. तेव्हा पार्थ उलट प्रश्न विचारतो की आणि नंदिनी परत आल्या तर. तेव्हा मानिनी गप्पच होते. मानिनी सांगते की तेव्हा खूपच उशीर झालेला असेल. तर विक्रम म्हणतो की आणि खूप उशीर व्हायच्या आत मला तुझ्याबद्दल होकार कळवायचा आहे. हे बघ पार्थ, मी आजपर्यंत कोणालाही दुखावलेलं नाही आहे, कोणाचंही वाईट केलेलं नाही आहे, परंतु जर कधी मी उद्या मेलो तर मला मरताना माझ्या मनात ही खंत ठेवायची नाही आहे की माझ्यामुळे नाही, परंतु माझ्यामुळे एक घर मोडलं. आता पार्थ बिचारा धर्मसंकटात अडकतो. तिकडे काव्याची ती अवस्था आणि इकडे पार्थची ही अवस्था. परंतु हे दोघं आता नंदिनी जीवा या दोघांना काय उत्तर देणार असतात. यांच्या नशिबात पुढे काय वाढवून ठेवलंय ते अजूनही यांना माहितीच नसतं. माझ्यामुळे, माझ्या मुलामुळे एक अख्खंच्या अख्खं गाव उद्ध्वस्त झालं. कितीतरी मुली लग्नासाठी छुरून छुरून मेल्या. कितीतरी आईबाप आपल्या मुलीच्या सुखासाठी तडपडून गेले. ही खंत, ही सामूहिक उद्ध्वंसाची भावना मला मनात ठेवून मारायचं नाही आहे पार्थ. माझ्या संस्कारांचा, माझ्या नात्यांचा अपमान मला होऊ द्यायचा नाही आहे पार्थ. माझी एक शेवटची विनंती आहे तुला, प्लीज होकार दे. असं म्हणत विक्रमही आता पार्थचे पाय धरायला लागतो.
तेव्हा मानिनी पार्थला मोठा धक्काच बसतो. जी अवस्था काव्याची असते नेमकी तीच अवस्था पार्थची झालेली असते. दुसरा कोणताही मार्ग उरलेला नसतो. शेवटी आता पार्थला त्याच्या आईवडिलांची इज्जत राखण्यासाठी आणि मामाचं उद्ध्वस्त होणारं घर वाचवण्यासाठी होकार लग्नासाठी तर द्यावाच लागणार असतो. पार्थ विक्रमला खट्टमिठी मारून त्याच्या मिठीत जाऊन रडायला लागतो. इकडे जीवा मात्र रास्ता चुकलेला असतो आणि त्याला खूप दूरवर जाऊन सुद्धा दीपकची गाडी भेटत नसल्याने त्याच्या पुन्हा लक्षात येतं की गाडी कुठे गेली असावी आणि जीवा पटकन आता गाडी वळवतो. जीवाची घालमेलच सुरू असते. नुसता त्याच्या जीवाला घोर लागलेला असतो की ही लोक नंदिनीला कुठे घेऊन गेले असतील आणि जर नंदिनीला काही झालं तर मी दादाला काय उत्तर देणार आहे. परंतु लग्न मांडवात नक्की काय राडा झालाय हे तर याला माहितीच नाही. शेवटी काय देवकृपेने जीवा आता वेळेवरती पोहोचतो. दीपकची गाडी त्याला दिसताच तो पटकन गाडीतून उतरतो आणि नंदिनीला चोरचोराच्या हाका मारायला लागतो आणि नंदिनीच्या शोधात तो जंगलात घुसतो सुद्धा. इकडे मांडवात मात्र सर्वच जण वाट पाहत असता. लग्नाच्या विधींची सगळी तयारी झालेली असते. पार्थ आता काळजावरती दगड ठेवून लग्न मांडवात उभाही राहतो. पार्थच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात कारण त्याला फक्त लग्न त्याच्या नंदिनीसोबत करायचं असतं. आता गावकऱ्यांच्या प्रेशरामुळे त्याने काव्यासोबत लग्नाला होकार तर दिलेला असतो. मांडवात येताच जेव्हा तो शारदा धनंजयकडे पाहतो तर हात सोडून ते दोघेही पार्थला पुन्हा विनंती करतात. बिचारा पार्थ आता पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. परंतु त्याच्यापेक्षाही जास्त वाईट अवस्था असते ती काव्याची. कारण जीवासोबत लग्नाची कितीतरी स्वप्न काव्याने रंगवली होती परंतु आता ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नसतं. धनंजय शारदा दोघेही काव्याला घेऊन येण्यासाठी जातात तेव्हा पार्थला सतत त्याच्या नंदिनीची आठवण येते. नंदिनीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आता पार्थला आठवत असतो आणि नंदिनीला दिलेलं वचन आहे की हा तुमचा हात आयुष्यभरासाठी मी धरलेला असेल. आणि प्रेमाचं काय, लग्नानंतर होईलच की प्रेम. तर पार्थच्या जीवाची घालमेल सुरूच असते. विचारात पडतो की काव्याने या सगळ्या परिस्थितीमुळे लग्नासाठी होकारही दिला असेल. मान्य आहे की परिस्थिती खूपच चिघळली आहे परंतु काव्याच्या मनाविरुद्ध या लग्नाला होकार नाही ना देऊ शकत. काव्याचं मत जाणून घेणं माझ्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. परंतु पार्थसमोर खूप मोठा प्रश्न उभा असतो की आता ही लोक माघार घेऊ देतील का. इकडे नंदिनीला दीपकने जंगलात आणलेलं असतं. नंदिनी जीवाच्या आकांताने ओरडत असते आणि ती दीपकला दूर ढकलण्याचा प्रयत्न करते. दीपक तिला म्हणतो की अगं आत्ताच तर हात धरलाय ना तुझा, इतक्या लगेच कसा सोडू, आता आपलं लग्न होणार आहे. तेव्हा नंदिनी त्याच्यावरती खेकसते की गप्प बस, मी लग्न करणार नाही आहे तुझ्याशी. तेव्हा दीपक तिला म्हणतो की अगं परंतु मी करेल ना तुझ्याशी. तर जीवा खूप जोरजोराच्या नंदिनीला हाका मारत असतो. तो इकडे तिकडे नंदिनीला शोधत असतो. तर मांडवात जेव्हा वसुआत्या येते तेव्हा मंजू आत्या तिला विचारते की रम्या सापडली का कुठे. तेव्हा वसुआत्या सांगते की नाही ना, अगं खूप फोनही ट्राय केले परंतु फोनही बंद करून बसले. परंतु इथे काय चाललंय नक्की. तेव्हा मंजूची आत्या तिच्यासमोर खूप मोठा खुलासा करते की अगं दुसरी कुठली मुलगी लग्नासाठी मिळाली नाही आहे म्हणून हे लोक काव्याची पार्थचं लग्न लावतायत. वसुआत्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि वसुआत्याचा प्लॅन तर फसलेलाच असतो परंतु तो तिच्यावरती चांगलाच उलटलेलाही असतो. तर नंदिनी इकडे दीपकला म्हणते की तू माझ्यावरती अशी बळजबरी नाही करू शकत. तेव्हा दीपक म्हणतो की करावी लागेल नंदिनी, तुला जर आपलंसं करून घ्यायचं असेल तर बळजबरी करावी लागेल आणि काळजी नको करू, तुला हळूहळू हे सगळं आवडेल. तेव्हा नंदिनी सतत त्याला जोराजोराचे धक्के देत असते, त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करत असते परंतु दीपकची पकड इतकी मजबूत असते की तो तिचे हात सोडायला तयारच नसतो. तर जेव्हा नंदिनीच्या शोधात असतो नंदिनीची हाक जीवाच्या कानापर्यंत पोहोचते. नंदिनी जीवाच्या आकांताने ओरडत असते वाचवा वाचवा. तेव्हा जीवा लगेच सावध होतो आणि नंदिनी नक्की कुठे हे त्याच्या लक्षात येतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात. दीपक नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार तो जीवा वेळेत पोहोचतो आणि दीपकची कुत्र्यासारखी धुलाई करून शेवटी तो नंदिनीला वाचवतोच. तर नंदिनीला तो म्हणतो की चल लवकर, तुझ्या लग्नाचा मुहूर्त नको चुकायला. तर मुहूर्त आता चुकलेलाच असतो कारण काव्याने पारच्या साथीने सप्तपदी घेतलेली असते. नेमकं जीवा नंदिनी
दोघेही ऐनवेळी लग्नात पोहोचतात तर त्यांना खूपच मोठा धक्का बसतो, कारण पार्थ काव्याला मंगळसूत्र घालायला असतो. आता पुढे यांच्या नशिबात नक्की काय असेल आणि नंदिनी परतल्यानंतर पुढे नक्की काय घडेल ते पाहणं तितकंच